निश्चितच मुंबई गोवा महामार्ग गेल्या 5 तासांपासून ठप्प आहे। पुढील सूचना येईपर्यंत हा महामार्ग बंद असणार आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती पाणीच पाणी बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई गोवा महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद आपण पाहतोय वाकण नजीक आपण वाकण नाक्यावरती मुंबई गोवा महामार्गावरती थेट अंबा नदीचं जे आहे ते पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मागील 5 तासापासून मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर काही वाहनं देखील या मुंबई गोवा महामार्गाच्या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत। आपण बघितलं काल देखील मुंबई गोवा महामार्ग तब्बल 18 तासांनी ठप्प झाला होता। मात्र काल पाणी ओसरल्यानंतर मुंबई गोवा महामार्ग काही काळ सुरू झाला होता। मात्र आता पुन्हा एकदा सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीमध्ये वाकड नजीक ठप्प झालेला आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा ज्या या ठिकाणी लागल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे। आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आहे आणि त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे। आज आणि उद्या रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे। पुढील 3 तास रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे। त्यानुसार आपण बघतो आता मुंबई गोवा महामार्ग देखील ठप्प झालेला आहे आणि त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरती वाकड नजीक जी काही दुकाने आहेत, गाळ्या आहेत, त्या गाळ्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे गाळेधारकांचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय काही गाळेधारक आणि काही मेकॅनिकल जे या ठिकाणी त्यांच्या दुकानामध्ये होते, मात्र पाण्याचा प्रवाह आणि पाणी वाढत असल्या कारणास्तव ते देखील आता त्या ठिकाणाहून बाहेर निघत आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि वाकड नजीकची सर्व दृश्य आपण बघतोय जे पोलीस कर्मचारी आहेत ते हे जे त्या गाळ्यामध्ये जे लोक थांबले होती त्यांना आता बाहेर काढण्याचं काम जे त्यांच्या मार्फत केलं जात आहे। मुंबई गोवा महामार्ग मागील 5 तासापासून वाकड नजीक जो आहे तो ठप्प झालेला आहे। अनेक वाहनं जी आहेत त्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाण्यामध्ये देखील अडकून पडलेली आहेत। अनेक वाहनं जी आहेत ती नादुरुस्त देखील झालेली आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती वाकड नजीक अशा पद्धतीमध्ये ही पाणी यायची या पावसामधली ही पहिलीच वेळ आहे। अद्यापपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरती अशा पद्धतीचं कधीही दृश्य समोर आलं नव्हतं। मात्र आता थेटपणे अंबा नदीचं पाणी पात्र आहे ते मुंबई गोवा महामार्गावरती आलेलं आहे। एक वाहनं ही पाण्यामध्ये ही अडकून बसल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। याआधी ही वेळ कधीच आली नव्हती, मात्र पहिल्यांदाच अंबा नदीची खरंतर पाणी पातळी हे इतकं वाढलेलं आहे की हे संपूर्ण पाणी आहे ते मुंबई गोवा महामार्गावरती आलेलं आहे। गेल्या 5 तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे। नागोठणे जवळील वाकण या परिसरातली ही दृश्य आहेत। अंबा नदीचं पाणी थेट मुंबई गोवा महामार्गावरती आलेलं आहे आणि अनेक वाहनं इथे अडकल्याचं आपण बघू शकतो। ही 4 चाकी गाडी असेल, ती बस आहे, एक मोठी ट्रक देखील या ठिकाणी उभं असल्याचं आपण बघतोय। तर जी वाहनं या ठिकाणी बंद पडलेली आहेत त्यांना आता आपण बघतोय घेऊन जाण्यात येत आहे।